नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. माझं नाव सचिन आगरे. मी हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझर आहे. मुंबईत राहतो. एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मी कामाला आहे. कंपनीचं नाव नाही घेऊ शकत कारण काही नियम आहेत. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आरोग्य विमा घेणं खूप गरजेचं आहे तुमच्या भविष्यासाठी. माझा हा व्हिडिओ किती व्हायरल होईल, कोणापर्यंत पोहोचेल मला नाही माहिती. हा व्हिडिओ व्हायरल होईल की लोक ह्याला गंभीर घेतील हे सुद्धा मला माहित नाही, पण माझं कर्तव्य आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर सांगायचं असं आहे की आरोग्य विमा घ्या. तुम्ही तरुण असाल, फिट अँड फाईन असाल तर तुम्हाला जो प्रीमियम आहे तो कमी रकमेत मिळेल. आणि जर समजा तुम्ही असा विचार करत असाल की समर्थांच्या कृपेमुळे, बाप्पांच्या कृपेमुळे, देवीच्या कृपेमुळे मला काहीच होणार नाही, माझ्या परिवाराला काहीच होणार नाही, आम्ही सगळे ठणठणीत राहू, तर हा तुमचा विचार खोटा आहे. हा तुमचा गैरसमज आहे. हा गैरसमज काढून टाका आणि आरोग्य विमा घ्या. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या देशात सरकारी हॉस्पिटलची हालत काय आहे. शिकाऊ डॉक्टर आपल्यावरती सोडले जातात. ते आपल्यावरती प्रॅक्टिस करतात. जगला तर जगला, मेला तर मेला. छोट्या छोट्या रूम मध्ये 50-50 खाटा टाकून लोकांना ठेवलं जातं. ठीक आहे. तर तशी वेळ स्वतःच्या परिवारावर किंवा स्वतःवर येऊ देऊ नका. आता जर तुम्हाला काही आजार नाही आहे तर ही वेळ आहे की आरोग्य विमा घ्या. एखादा जर वय घेऊन गेला आणि तुमच्या शरीरात डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, अस्थमा असे काही रोग आले तर हेल्थ इन्शुरन्स घेणं खूप महाग होऊन जाईल. ठीक आहे. कारण की ह्या आजारांना 3 ते 4 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. मग ते 3 ते 4 वर्षानंतर कव्हर होतात. तर नका वाट बघू. आता तुमच्या शरीरात एकही रोग, एकही आजार नाही आहे तर हीच वेळ आहे आरोग्य विमा घ्यायची. मी काही बिझनेसच्या पर्पजने बोलत नाही आहे. मी पाहून झालेलो आहे लोकांना धक्के खाताना, रडताना हॉस्पिटलमध्ये की पैशाची कमतरता आहे तर खाजगी रुग्णालयातल्या चांगल्या सुविधा सोडून सरकारी हॉस्पिटलच्या कचऱ्यात जावं लागते. म्हणून सांगतोय, विनंती करतोय, जर तुमची परिस्थिती शरीराची जर फिट अँड फाईन आहे तर हेल्थ इन्शुरन्स घेऊन ठेवा. आत्तासाठी नाही आहे पण भविष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटासाठी. प्लीज ऐका. आमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. आमच्याकडे म्हणजे सरकारने भरपूर ऑप्शन्स ठेवलेले आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरपूर कंपन्या आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या बजेटनुसार तुमची कंपनी निवडू शकता आणि आरोग्य विमा घेऊ शकता. तर आरोग्य विमा सारख्या गोष्टीला गंभीर घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.